नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे शुभम. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची. भरपूर सारे लोक असे म्हणतात की 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग होऊ शकत नाही. 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये, मिनिमम 20,000 रुपये लागतात ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला लाईव्ह प्रूफ 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग कशा प्रकारे करायची स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे बघायचा आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुमचा जो इंडेक्स आहे त्या दिवशी त्या इंडेक्सची एक्सपायरी आहे, ज्या इंडेक्समध्ये तुम्हाला 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे. म्हणजेच आज मित्रांनो, निफ्टी फिन सर्व्हिसची एक्सपायरी आहे. तर यामध्ये आज आपण बघणार आहोत की 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची. त्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी त्या इंडेक्सची एक्सपायरी आहे तो इंडेक्स ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 9:15ची जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला जिचा हाय मार्क करायचा आहे. हाय मार्क केल्याच्या नंतर हाय आणि लो मार्क करायचा आहे आणि तिचा जो हाय किंवा लो तोडेल, ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला तुम्हाला एंट्री करायची आहे. तर एंट्री कशा प्रकारे करायची आहे तर मित्रांनो, ते बघू शकता. ही जी कॅन्डल दिसती ही 9:15ची कॅन्डल आहे आणि हिचा जो इथे एक मार्केटने थोडं सस्टेन केला आणि इथे वरच्या साईडला हिचा हाय ब्रेक केला आणि कॉल साईडला गेलं आहे मार्केट. तर मित्रांनो, इथे ऑप्शन चेनमध्ये मी बघतो या इंडेक्सच्या निफ्टी फिन सर्व्हिसचा ऑप्शन चेन आज एक्सपायरी आहे 13 फेब्रुवारी. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही, हा जो प्रीमियम दिसतोय तुम्हाला, इथे तुम्हाला 1000 रुपयामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला आउट ऑफ द मनी ऑप्शन बाय करावं लागेल. आणि आउट ऑफ द मनीमध्ये मित्रांनो एक रिस्क आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे असते. परंतु असंही होऊ शकते 1000 रुपये तुमचे झिरो पण होऊ शकते आणि 1000 रुपयाचे 2 ते 3000 रुपये पण ही होऊ शकते. तर मित्रांनो, ते कसं, तर मित्रांनो ते पाहू शकता तुम्हाला. आता मी एक आउट ऑफ द मनी प्रीमियमची मी तुम्हाला आता इथे माहिती दाखवतो. तर मित्रांनो, ते बघू शकता एक प्रीमियम आहे 20,204 रुपये 30 पैशाला चालू आहे. तर मित्रांनो, हा जो प्रीमियम आहे पुट साईडचा, याचा मी चार्ट ओपन करून घेतो आणि मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही ह्या साईडला 9:15ची इथे कॅन्डल आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, ही जी कॅन्डल आहे 9:15ची कॅन्डल आहे आणि या कॅन्डलने कॉल साईडला इथे ब्रेकआउट दिला आहे. प्रीमियममध्ये जसं ब्रेकआउट दिलं तर हा प्रीमियम 11 रुपयाला चालू होता. 11 रुपयाचा जो प्रीमियम आहे तो मित्रांनो 60 रुपयापर्यंत गेला आहे. तर म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, चार्टमध्ये तुमचा ब्रेकआउट पॅटर्न किंवा सेटअप तयार करायचा आहे आणि ज्यावेळेस त्या सेटअपला एंट्री करायची आहे त्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ द मनी जो प्रीमियम आहे तिथे पण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे पण तुम्हाला अशा प्रकारे ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे आणि ब्रेकआउटला एंट्री घ्यायची आहे. तर मित्रांनो, हा जो प्रीमियम आहे 1000 रुपयामध्ये आपण कशा प्रकारे बाईंग करणार आहोत, तिची कशा प्रकारे आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते ट्रेंड लाईनला समजा इथे ब्रेकआउट होणार होता, कॉल साईडला ब्रेकआउट झाला त्यावेळेस मित्रांनो हा प्रीमियम 11 रुपयाला चालू होता किंवा आपण 12 रुपयाला धरू. तर मित्रांनो, मी इथे बाय ऑप्शनवरती क्लिक करतो, लिमिट ऑप्शनवरती क्लिक करतो, एक लॉट टाकतो. त्यानंतर इथे मी प्राईजमध्ये 12 रुपये टाकतो. तर मित्रांनो, आपण 12 रुपयाला हा प्रीमियम बाय केला असता एक लॉट, तर 480 रुपये आपल्याला एवढी इन्व्हेस्टमेंट लागली असती. आणि त्यानंतर आपण हा जो प्रीमियम आहे 60 रुपयाला जर सेल केला असता तर 480 रुपयाचे आपले झाले असते 2400 रुपये. म्हणजेच आपण यामध्ये 2000 रुपये प्रॉफिट कमवले असते अशा प्रकारे. तर मित्रांनो, यामध्ये रिस्क पण तेवढीच होती, कारण यामध्ये 1000 रुपये आपले जाण्याचे चान्स ही 100% होते. कारण प्रीमियम जर आपण 60 रुपयाला जर सेल नसता केला समजा, तर आपला प्रीमियम तिथून खाली पडलेला आहे, तर पूर्ण परत खाली आला असता प्रीमियम आणि आपल्याला लॉस झाला असता. तर आपल्याला स्पाईकमध्ये ज्यावेळेस कॅन्डल वरती जात आहे त्यावेळेसच आपल्याला ट्रेल करून याचा प्रॉफिट काढायचा असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग करू शकताच. म्हणजेच मार्केटचा ट्रेंड लाईन सेटअप वगैरे ड्रॉ करायचा आहे आणि त्यानंतर मार्केट कुठल्या साईडला जाणार आहे एक्सपायरीच्या दिवशी त्याचा एक अंदाज काढून तुम्हाला आउट ऑफ द मनी प्रीमियम जो आहे तो बाय करायचा आहे. मग तो कॉल साईडला, मार्केट जर कॉल साईडला जात असेल तर तुम्ही कॉल साईडला बाय करू शकता. मार्केट जर पुट साईडला जात असेल तर तुम्ही पुट साईडचा प्रीमियम, आउट ऑफ द मनी प्रीमियम बाय करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणजे 10 रुपयाचा प्रीमियम बाय करून 100 रुपयाला, 80 रुपयाला सेल करू शकता आणि 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही 3,000 रुपये प्रॉफिट काढू शकता.
तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे बघितला असेल आणि आता तुम्हाला समजले असेल की 1000 रुपयापासून ऑप्शन ट्रेडिंग कशा प्रकारे करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला शेअर मार्केटविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये शिकायला भेटणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.